तर राज्यातल्या जनतेने आपला निकाल दिलाय। आत्ता घडामोडी काय घडतायत? उपमुख्यमंत्री अजित पवार वर्षा निवासस्थानी म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या घरी दाखल झालेले आहेत। देवेंद्र फडणवीस सुद्धा तिथे येण्याची शक्यता आहे आणि आय थिंक शीतलताई तुम्ही मगाशीच म्हणालात की राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुद्धा थोड्याच वेळात पार पडणार आहे, त्यामुळे वेगाने घडामोडी घडू लागल्यात। या घडामोडी सत्ता स्थापनेच्यासाठीच्या आहेत। अर्थातच सिंगल लार्जेस्ट पार्टी सगळ्यात मोठा पक्ष कोण आहे तर भाजप आहे, त्याच्या खालोखाल एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे, त्या खालोखाल अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार या सर्वांची एक एकत्रित चर्चा होणार आहे। मला असं वाटतं की ह्याच्या पुढची चर्चा जी रंगणार आहे किंवा ज्याची चर्चा अधिक वेगाने सुरू होईल ती म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा। केशवजी आपल्याकडनं जाणून घ्यायचं आहे की भाजप सिंगल लार्जेस्ट आहे, 5 वर्ष आकडे असून सुद्धा भाजप त्या पदापासून दूर राहिली, मे बी पॉलिटिकल कॉम्प्रोमाइजेसमुळे, पण यंदा काय? मला असं वाटतं की खरं या प्रश्नाचं उत्तर आमचे वरिष्ठ नेतेच एकत्रित देऊ शकतात, पण एक आहे की हा सगळा जो प्रकार आहे या सगळ्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील किंवा महाराष्ट्रातील जनता सुद्धा असेल किंवा सगळ्यांना असा एक समज असा नक्की सगळ्यांच्या मनात भावना आहे की ज्या पद्धतीने शेवटी विकास आम्ही लढलो निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती, कुठले विकासाचे प्रकल्प होते ते देवेंद्रच्या काळात सुरू झाले होते। मगाशी उल्लेख केला, अटलसेचा उल्लेख केला, जलशिवारचा उल्लेख केला, समृद्धीचा उल्लेख केला। त्यामुळे एका अर्थाने विकासाचं व्हिजन असणारा अशा पद्धतीचं नेतृत्व देवेंद्रजींचं आहे, त्यामुळे ते मुख्यमंत्री असावेत ही भावना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी असणं यात गैर काहीच नाही। त्यामुळे ती भावना नक्कीच 100% आहे। पण शेवटी असं आहे की महायुतीमध्ये सगळे एकत्रित पुन्हा बसतील आणि त्याग तर आम्ही तो केलाच होता, शेवटी तो काही मुद्दाच नाही। देवेंद्रने आपण बघितलं की ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये अशी काही परिस्थिती निर्माण झाली ते त्यागही त्यांनी केला, उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं, हे सगळं त्यांनी बघितलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की निर्णय शेवटी करणारे ते 3 महायुतीचे नेते देवेंद्रजी आणि केंद्रीय नेतृत्व असे पण एकत्र लवकर रिसेंट 2 एक्झाम्पल, एक मध्य प्रदेशचं आणि एक राजस्थानचं, की जिथे जी नावं चर्चेत होती, भाजप सत्तेत आली तर मुख्यमंत्री कोण होणार, अनएक्सपेक्टेडली ती नावं दिसलीच नाहीत, जी नावं बातम्यांमध्येही नाही चर्चेतही नाहीत, ती मंडळी मुख्यमंत्री झाली। महाराष्ट्रात सुद्धा असा एखादा शॉक बसू शकतो, आपल्याला काय वाटतं मंदार सर? नाही, मुळात महाराष्ट्राची परिस्थिती आणि इतर राज्यांची परिस्थिती सुद्धा वेगळी आहे। मला असं वाटतं की महाराष्ट्राचं जे भविष्यातलं आव्हान आहे, ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं आता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होतं आहे, ज्या पद्धतीनं पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावरती चालू आहेत, या सगळ्याकडे पाहता महाराष्ट्राला निश्चित भक्कम सरकार, स्थिर सरकार आणि त्याबरोबरीनं एक असं नेतृत्व जे या सगळ्या गोष्टी पुढे भविष्यवेधी दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाईल। त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र आता एक प्रकारे ग्रोथ इंजिन होऊ शकतं भारताचं, या पद्धतीनं पुढची वाटचाल महाराष्ट्राची बघायला पाहिजे। त्यामुळे मला असं वाटतं की चेहरा जो आहे तो अपेक्षित असा चेहराच कुठला तरी येईल महायुतीमधला। अर्थातच एकनाथ शिंदे आणि अजय चौधरी जिंकलेत, बाळा नांदगावकरांचा पराभव झालाय, त्यामुळे मनसेला मोठा धक्का अमित ठाकरेंच्या पाठोपाठ शिवडीमधनं अजय चौधरींनी हॅट्रिक केली आहे विजयाची। नक्की, आणि शिवडी हा बालेकिल्ला आहे, म्हणजे शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे आणि यांचा जो बालेकिल्ला आहे, त्यामुळे हा अपेक्षित होता तसा निकाल। देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावरती पोहोचलेले आहेत आणि त्यांचा प्रवास भविष्यातल्या सुद्धा वर्षा बंगल्याच्या दिशेने आहे का हे पुढच्या काळात कळेल। पण कदाचित समजा जर भाजपनं असं ठरवलं की मुख्यमंत्री आपला होणार आहे, तर इतिहासात पहिल्यांदा असं असेल की विजयी झालेला कॅप्टन वर्षावर नसेल, म्हणजे विजयी झालेल्या महायुतीचा कॅप्टन वर्षावर नसेल। हां, हे इलेक्शन आपण पार पडलं हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कॅप्टनशिप खाली हे इलेक्शन पार पडलं आणि माझी लाडकी बहीण योजना ही माननीय मुख्यमंत्र्यांची एक विजन होतं आणि त्यांनी हे सुरू केलं। एक सर्वसामान्य चेहरा, तळागाळातून आलेला शिवसैनिक, बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारा शिवसैनिक आणि सगळ्यांना एकत्रित घेऊन चालणार। कारण तुम्ही बघितलं मुख्यमंत्री जरी ते असले तरी त्यांनी नेहमी महायुतीमध्ये सुद्धा समन्वयाचं काम केलं, एकत्रितरित्या कसं काम करता येईल, कसं पुढे जाता येईल हे त्यांनी बघितलं। त्याच्यामुळे जरी वरिष्ठ ह्याच्यावर निर्णय घेणार असतील तरी शिवसैनिक म्हणून आमची इच्छा आहे, कारण ते डबल काम करत होते, एक सरकार म्हणून सुद्धा आणि एक शिवसेना म्हणून सुद्धा एक पूर्ण पक्ष त्यांनी 2.5 वर्षामध्ये एवढा बांधला की आपले जवळजवळ 51 एवढे कॅन्डिडेट्स निवडून आले, 40 आमदारांना घेऊन बाहेर पडलेले, पण 51 निवडून आले। आता ह्या आकड्यांकडे जर बघितलं 132 जर भाजप सोबळावर असेल, निश्चितपणे तुमची कामगिरी 40 पासून 51 म्हणजे खूप मोठी कामगिरी आहे। पण शेवटी बार्गेनिंग पॉवर महत्त्वाची आहे, त्याच बार्गेनिंग पॉवरच्या आधारे तुम्ही मुख्यमंत्री पद पदरात पाडून घेतलेलं होतं।
ती पॉवर काहीशी कमी झाली भाजप 132 वर गेल्यानं? एक लक्षात घ्या, एक चेहरा म्हणून शिंदे साहेबांकडे सतत बघितलं गेलं, एक सर्वसमावेशक चेहरा, सर्वसामान्य चेहरा, तळागाळातून आलेला चेहरा, असं सतत बघितलं गेलं. आणि त्यामुळे आणि एकत्रितरित्या सगळ्यांना एकत्र घेऊन चालण्याची जी त्यांची शक्ती आणि त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं, आज तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पसंती जर कुणाला मिळाली असेल मुख्यमंत्री म्हणून, मला वाटतं मीच बरेच सर्वे बघितले, त्यामध्ये शिंदे साहेबांचं नाव हे अग्रणी होतं. त्याच्यामुळे आमची शिवसैनिक म्हणून इच्छा आहे की ज्यांनी दाखवून दिलं की खरी शिवसेना कुठली, त्यांना हे मुख्यमंत्रीपद मिळावं अशी आमची शिवसैनिकांची अपेक्षा. मला आपल्याला विचारायचंय की केंद्रीय नेतृत्व, राज्यातलं नेतृत्व, राज्यातली परिस्थिती, महाराष्ट्रासारख्या राज्याचं मुख्यमंत्रीपद आणखी 5 वर्ष आपल्या हातात न ठेवणं हे भाजपला परवडतं का? आता शंका घेतली जाईल. त्यावेळी राजकीय अपरिहार्यता होती एकनाथ शिंदेंना पुढे करणे, कारण भाजपवर सगळं ते बालंट आलं असतं की खापर फुटलं असतं की शिवसेना तुम्ही फोडली कारण तुम्हाला सत्तेत यायचं होतं. त्यामुळे ती अपरिहार्यता होती आणि एकनाथ शिंदेंना पुढं केलं गेलं. आता जर परत तसं केलं गेलं तर मग ती दुपटीने शंका वाढेल किंवा आता तुम्ही प्युअर मेजॉरिटीमध्ये आहात, मग तुम्हाला इतकं आणखी याच्यापेक्षा मोठं काय साध्य करायचं आहे, तुम्ही एकनाथ शिंदेंना पुढं करताय.